ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट आहे त्याला काहीच होऊ शकत नाही याचाच प्रत्यय देणारी घटना नंदुरबारच्या सूर्यपूरमध्ये घडलेली आहे। तेलखेडी इथल्या महिलेचं 2 महिन्यांचं बाळ उलट्या आणि अतिरडण्यानं निपचित पडलेलं। बाळाचा मृत्यू झाल्याचं वाटल्यामुळे सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला। अशावेळी जवळच्याच आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली आणि हलकेच पायाला टिचकी मारली आणि बाळाने मोठा श्वास घेतल्यानं सर्वांच्या जीवात जीव आला। ती खूप सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये आली होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता, कारण तिला आता जो सध्याचा साथ चालू आहे ब्रॉन्कोनिमोनियाची तो आजार होता। मग आज बाळ 3 दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे। त्याच्या क्षाराचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे। त्याचं सीरम क्रिएटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतो ते पण कमी होत आलेलं आहे। बाळाला सध्या आता 300 ग्राम वजन वाढलेलं आहे। लघवीचं प्रमाण चांगलं आहे। बाळ आईचं दूध पण घेतंय आणि आम्ही वरून पण त्याला दूध देतोय, ते पण बाळ चांगल्यारीत्या पचवत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।